चला दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. बॅटिंग साठी आघाडीचे 2 बॅटर मैदानामध्ये येत आहेत. निलेश दादा डेअरी 11 आपले एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. स्ट्रायकिंग एंड वरती मला वाटतं स्वप्नील, बरोबर ना? स्वप्नीलच आहे ना स्ट्राईकला? तुषार तुषार आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अभि. अभि वेगळे 2 मॅन ऑफ द मॅच अभिने मिळवलेत. अभि गोलंदाजी मार्कर, पहिला चेंडू अभिचा. ओहो हो, उसळता चेंडू होता, वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू होता. हा चेंडू जोरदार होता. चेंडू मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र आलाय. आणखी एक चेंडू मात्र डॉट बॉल. अभि वेंगले मात्र आज फार कंजूस गोलंदाज ठरलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी त्याने आज केली आहे, गोलंदाज जोरावरती मॅन ऑफ द मॅच देखील मिळवला. अभि पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस हा चेंडू लॉंग ऑन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक फार दूर चेंडू पर्यंत, पुला खालनं पाणी वाहून गेलं. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. मॅच जिंकणं मात्र महत्वाचं असताना इथे छोट्या छोट्या चुकांना माफी नाही. चेंडू मात्र निसटला, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका होता. हेलिकॉप्टरचा लाजवाब फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अगदी ज्यांनी लाईव्ह पाहिलाय ते मोबाईल घेऊन वारंवार पाहतील, जे मोबाईलवर पाहतात ते मागे घेऊन पाहतील. इतका सुंदर फटका होता, षटकार. मला वाटतं मैदानाच्या बाहेर देखील झेल टिपला गेला, त्यांचं देखील कौतुक आहे. यावेळेस हा चेंडू साईडला खेळलाय, रन घेण्याचा प्रयत्न, उशिराने धावलेत पण रन मात्र इथे कंप्लीट होईल. ओव्हरच्या स्वरूपात आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलं त्यावेळेस मात्र. घेतली जाते ती एक सिंगल धाव. 11 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 11 रन ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या पंचांकडे मात्र विचारणा केली गेली रनआउट साठी. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा मात्र आलाय. धाव मात्र इथे झटपट पूर्ण झाली. 11 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. पहिलं षटक प्रगतीपथावर. अभिचा हा चेंडू मात्र वेगवान होता. परत एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फार दूर आहे पण इथे परत एक सिंगल धाव. बॅकअप उशिरा आला, पाठक मात्र थोडासा उशिरा आला पण धाव त्याने खर्च केली नाही. चांगली फिल्डिंग इथे आपण पाहतोय. धाव फलकावरती जमा होत आहेत. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा, 12 रन ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाजी मार्ग, बॉलर्स नेम फलकावरती अगदी 12 धावा विजयासाठी अजूनही एक मोठं टार्गेट रचणं मात्र गरजेचं असेल.
हो, यावेळेस फटका जोरदार. चेंडू जातोय सीमारेषेच्या आर पार. पंचांचा इशारा आलाय चौकार. ही मॅच मात्र पाहिलं तर निलेश डेरे 11, यशवंतराव पाचके स्पोर्ट फाउंडेशन या सगळ्याला मोठ्या फरकाने जिंकावी लागेल. संधी आहे पण फरक मात्र फार मोठा ठेवावा लागेल. फार मोठ्या धावा फरकाने मात्र सामना जिंकावा लागेल. इथे अगदी प्रहार करावा लागेल. चेंडूवरती मोठ्या धावा जमवाव्या लागतील आणि बॉलिंग आल्यानंतर कमी धावसंख्येमध्ये प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळावं लागेल. प्रयत्न मात्र तो सुरू आहे. बॅटिंग मध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र वारंवार केला जातोय. सिंगल धाव. 17 धावा या आतापर्यंत धावफलकावरती बनवलं जात आहेत. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जवळपास 80-85 प्लस टार्गेट मात्र ठेवण्याचा विचार असेल आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला 20 धावांमध्ये ऑल आउट देखील करावं लागेल. तर मात्र काहीतरी रंगत असेल, तर मात्र काहीतरी संधी असेल. धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. परत एकदा चेंडू मात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. एक सिंगल धाव. आणि आता तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. थ्रो गोलंदाजीसाठी मात्र इतर रिव्ह्यू घेतला गेलाय. पाहूया रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय का. फेअर डिलिव्हरी. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यावेळेस हा चेंडू अगदी पाहिला तर फुल टॉस चेंडू होता. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय या मैदानाची ज्यांनी रिंगा राखली, मैदान ज्यांनी एक मोठ्या उंचीवरती पोहोचवलं, खेळण्या योग्य बनवलं. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 बॉल बाकी. आणि या मैदानामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात. ते आमचे दीपक वीर ज्यांनी मात्र मैदान सुंदर बनवलं. आमचे दीपक वीर सर यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. मॉडर्न ट्रॉफी मध्ये दीपक वीर सरांचं सहर्ष स्वागत. 19 धावा या धावफलकावरती आपण सिंहगड इन्स्टिट्यूटच्या ज्या मॅचेस होतात त्यामध्ये दीपक वीर यांना आपण बॅटिंग करताना पाहिलंय. धमाका उडवतात आणि संघाला मात्र विजयापर्यंत पोहोचवतात. आणि या ग्राउंडची निगा देखील त्यांनीच राखली. ग्राउंड अगदी इंटरनॅशनल लेवलचं बनवण्यामध्ये दीपक वीर यांचा फार मोठा हात आहे. आणि आज मोठा ट्रॉफी पाहण्यासाठी देखील ते या ठिकाणी आले. स्वागत आहे. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हो, फटका चांगला खेळला आहे. क्षेत्ररक्षक फार दूर फक्त बघत राहील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सॉरी, चौकार. 4 धावा इथे मात्र पंचांनी घोषित केला. चौकार आलाय आणि 4 धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल. 24 धावा. दुसरं षटक ही प्रगतीपत्र असताना 24 धावा. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक. 24 धावा. चला फास्ट खेळा, थोडा वेळ वाचवा. फिल्डिंग टीम अगदी मगाशी देखील आपण पाहिलं ज्या संघाने अगदी वेळ जास्त घेतला. टाइम आउट झाल्यानंतर त्यांचे 4च खेळाडू सर्कलच्या बाहेर होते. ती पॅनल्टी मात्र परवडणार नाही, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि ते मात्र
एक सिंगल धाव येते. निलेश ढेरे 11, यशवंतभाऊ पातंगे स्पोर्ट फाउंडेशन संघ अगदी पाहिलं तर चांगल्या धाव बनवल्या 2 ओव्हरमध्ये. अजूनही 3 ओव्हरचा खेळ मात्र बाकी असेल. 25 धावा या धावफलक आतापर्यंत पूर्ण होतात. बॉलर्स नेम अभि. परत एकदा अभि. अभि बेंगले गोलंदाजी मार्कवर. अभि अभि बांगे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आज अभिने मात्र सुरेख खेळ केला. 2 मॅन ऑफ द मॅच देखील मिळवले. फटका मात्र चांगला खेळला आणि ते चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तुषार कोहरचा मात्र कहर मैदानामध्ये सुरू झालाय. दुसऱ्या 4थ्या सामन्यामध्ये देखील तुषारने जबरदस्त बॅटिंग केली होती आणि इथे देखील तुषारची एक चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस गॅप मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूला रोखलंय तिथे. वा. स्वतःचा तोल देखील तिथे राखला आणि परत मैदानामध्ये येऊन चेंडूला देखील थांबवलं. 2 धावा आपल्या टीम साठी मात्र वाचवल्या गेल्या. 33 धावा हे धावफलक होते आतापर्यंत आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता आणि ते झेल सुटला. सोपा झेल इथे मात्र हातातून निसटला. तुषारला मिळतंय जीवदान. ज्या तुषारच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडतोय त्या तुषारला मात्र संधी मिळते पुन्हा एकदा. सचिन सोनवणे याच्या हातून सुटलेला झेल आपण पाहिला. खराब क्षेत्ररक्षण सचिनचं आपण या मॅच मध्ये आता पाहिलं. इथे झेल टिपावे लागतील, रन वाचवावे लागतील. परत एकदा चेंडू हवेत आणि ते यावेळेस मात्र चूक होणार नाही. झेल टिपला आणि यावेळेस मात्र संदीपला माघारी परतावं लागेल. विकेट इथे मात्र गमावली गेली. आकाश सोलस्करने टिपलेला सुंदर झेल. 2 बॉल अजूनही बाकी असतील या ओव्हरचे. तिसरं षटक प्रगतीपत्र असताना 2 चेंडू मात्र अजूनही शिल्लक. एनडी अँड वायपी स्पोर्ट्स या 2 सामना मात्र बॅटिंग करत असताना या संघाला आपण पाहतोय. या ओव्हर नंतर अजूनही 2 ओव्हर येणं बाकी. म्हणजे इथे धावफलक चांगला बनवलाय. अजून तर चांगला बनवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. त्यावेळेस परत एकदा एक चांगला फटका आणि इथे पाहतोय आपण एक सिंगल धाव. पस्तीस धावा या आतापर्यंत पूर्ण होतात. एका बाजूने अगदी पाहिलं तर सचिन दादा मेंगडे 11 हा संघ या धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत. पुढे सरसावत फटका खेळला. स्टेप आउटचा लाजवाब फटका. चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर खूप दूरवर खेळला गेलाय. नवीन चेंडू घ्यावा लागेल. इतका लांब हा चेंडू खेळला गेला. षटकार. 6 धावा. धावांचा पाऊस मैदानामध्ये पाडणारी बॅटिंग आपण पाहतोय.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 41. 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि या 12 चेंडू मध्ये पाहूया किती धावा. बॉलर्स नेम निखिल. निखिल कामोने. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवर असेल मयूर. एक सिंगल धाव फक्त मयूरने आतापर्यंत बनवले, पण त्याच्या बॅट मध्ये केला अनेक मोठमोठे फटके आहेत, पण या मॅच मध्ये ते खेळणं गरजेचं असेल. चेंडू मात्र निर्धाव निर्धाव चेंडूने मात्र इथे सुरुवात होते या ओव्हरची. प्रत्येक जमिनी समांतर फटका खेळला. एक सिंगल धाव. मात्र कोणती चूक क्षेत्ररक्षकाने केली नाही. चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव. 42 धावा ही आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अजूनही पाहिलं तर 10 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. या 10 चेंडूमध्ये कमीत कमी 20+ धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल, पण जोपर्यंत तुषार कोहर मैदानामध्ये आणि या धावावरती धावा बनवल्या जाऊ शकतात, कारण तुषारच्या बॅट मध्ये नेत्रदीपक फटके आहेत. आणखी एक हेलिकॉप्टर शॉट. हेलिकॉप्टर डायरेक्ट मैदानाच्या बाहेर लँड होईल. षटकार. या मॅच मध्ये पाहिलं तर तुषार कोहरने मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी बॅटिंग केली. प्रत्येक चेंडूवरती त्याने मात्र आक्रमण केलंय. जे फटके खेळले ते लाजवाब होते. ती पाहत राहावे अशी बॅटिंग मैदानामध्ये आता तुषार कोहरची आपण पाहतोय. त्यावेळेस मात्र चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक फार दूर होता. सचिनचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस एक दुहेरी धावा इथे मात्र पूर्ण होतील आणि त्याचबरोबर संघाच्या 50 धावा पूर्ण होतात. निलेश डरे, यशवंत पाचगे स्पोर्ट फाउंडेशन संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्या. 2 चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहेत. ते पाहिलं तर मोटर ट्रॉफी 2025 या स्पर्धेचा अगदी क्वालिफायर हा शेवटचा दिवस. आज 2 संघ मात्र क्वालिफायर होतील. विजय बेंगले स्पोर्ट्स अकॅडमी हा संघ मात्र टॉप 8 मध्ये दाखल झाला. मगाशी त्यांना मोटर ट्रॉफीचं तिकीट बॉक्स इथे मात्र मिळालंय. टॉप 8 मध्ये तो तिकीट बॉक्स येऊन खेळताना उद्या आपण त्यांना पाहणार आहोत. 51 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होत आहेत. यावेळेस परत एकदा चेंडू मात्र हवेत. क्षेत्ररक्षक गोलंदाजाने स्वतः टिपला झेल. नाही, विकेट किपरने टिपला झेल. फलंदाज इथे बाद. नवीन बॅटर वांगीने टिपला सुंदर झेल. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहे. अभिमान ताड. या मैदानामध्ये सातत्याने प्रॅक्टिस करणारा खेळाडू अभिमान आता मैदानामध्ये आलाय, पण या मॅच मध्ये ती प्रॅक्टिस दाखवावी लागेल. ही विकेट ओळखीच आहे. ही विकेट मला साथ देईल असा खेळ मैदानामध्ये खेळावा लागेल. ताड मात्र नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्रायकिंग एंड वरती असेल तुषार. गोलंदाजी मार्कर गोलंदाज नील. नील मेंगडे नवीन गोलंदाज. शेवटचं षटक या इनिंगचं.
तुषार कुहर हा चेंडू अगदी पाहिला तर इष्टच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, थांबवलं त्याने, मात्र धाव घेतली नाही. सांगितलं उर्वरित 5 चेंडू मी खेळेल, मोठ्या धावा जमवेल. रन मात्र इथे नाही. विमान मात्र हा परत फिरला, रन मात्र इथे कोणतीच नाही. 51 धावा, शेवटचे 5 चेंडू मात्र शिल्लक. आणि यावेळेस पंचाचं बोट आकाशाकडे, फलंदाज मात्र बाद. व्हाईट बॉल प्लस विकेट. अचानक पाहिलं तर मागच्या ओव्हर पासून खेळ मात्र बदलला. धावफलकाला अगदी ब्रेक लावणारी गोलंदाजी आपण पाहिली. ब्रेक लावला गेला गोलंदाजांनी या इनिंग मध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये रमेश मिरगणे. नावाजलेला अष्टपैलू खेळाडू रमेश मिरगणे ऑलराऊंडर खेळाडू आहे. चौथ्या विकेट साठी रमेश मिरगणे मैदानामध्ये येतोय. एकच चेंडू आतापर्यंत पूर्ण झालाय, अजूनही 5 चेंडू मात्र शिल्लक असतील. आणि रमेश मिरगणे या 5 चेंडूवरती मोठे फटके खेळायचा प्रयत्न करेल. स्टॅकिंग एंडवरती असेल रमेश मिरगणे. 52 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहे. 52 रन. पहिला चेंडू रमेश मिरगणे, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅट फिरवली होती पण चेंडू मात्र बॅट वरती आला नाही. डॉट बॉल. यावेळेस चेंडू मात्र हवेत खेळला, क्षेत्ररक्षक फक्त दर्शक म्हणून राहील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. रमेश मिरगणेच्या बॅट मधनं खणखणीत षटकार. ऑलराऊंडर खेळाडू आहे, गोलंदाजी करतात, बॅटिंग करतात, क्षेत्ररक्षक देखील चांगले करतात. आणि अगदी पाहिलं तर पंचाच्या भूमिकेमध्ये देखील आपण रमेश मिरगणेंना अनेक वेळा पाहिलंय, पण आज त्यांची बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहतोय. 58 58 धाव धावफलकावरती पूर्ण होतात. शेवटचे 3 चेंडू मात्र अजूनही शिल्लक असतील. परत एकदा रमेश मिरगणेच्या बॅटमधनं मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवेल तोपर्यंत दुसऱ्या धायचा प्रयत्न पूर्ण होतोय. तिसऱ्या धायचा मात्र प्रयत्न नाही. दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकलाय. 60. चार चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. बघूया कितपत धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाईल. हा चेंडू आपण पाहिला तर डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू. प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव मात्र महत्वाचे. आणि त्याचबरोबर इथे मात्र दुहेरी धावा आणि 2 धावाने धावफलक पुढे सरकला. 62 धावा, 62 रन, 63 रन टू विन. 62 बनवल्या, 63 बनवायच्यात.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. आघाडीचे 2 बॅटर मैदानामध्ये येत आहेत. चला बॅटिंग टीम आपला एक खेळाडू इथे पाठवून द्यायचा आहे. रोहन रोहन आणि दुसरा बॅटर कोण आहे? आशिष अजित. स्ट्राईकला असेल रोहन, नॉन स्ट्रायकिंगला अजित. चला संदीप गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. संदीप पहिला चेंडूवरती मात्र चौकार. परत एकदा जोरदार फटका आणि ते षटकार. रोहनच्या बॅट मधनं खणखणीत षटकार. 10 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. परत यावेळेस मात्र जमिनी समांतर फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल इथे एक सिंगल धाव. सतरा धावा आणि इथे आणखी एक षटकार मात्र रोहनच्या बॅट मधनं पाहतोय. रोहन मैदानामध्ये बरसलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये त्याने धावांचा पाऊस मैदानामध्ये पाडायला सुरुवात केली. संदीप शिराळीवरती मात्र चढवलेलं आक्रमण आपण पाहिलं. 17 धावा. परत एकदा हा चेंडू लाजवाब स्विचिटचा फटका. यावेळेस अजित गायकवाडच्या बॅट मधनं चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 21 धावा. 5 चेंडू आणि 21 धावा धाव फलकावरती लावले जातात. एकवीस धावा. प्रतिक्रिया स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. यावर चेंडू मात्र बॅटवरती आला नाही. ओव्हरची समाप्ती.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा, शेवटचे 24 चेंडू आणि 42 धावांचं आव्हान. 24 चेंडू 42 धावांची गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज संदीप. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय संदीप. पहिला चेंडू 11 सुद्धा लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. संदीपची मात्र सुरेख गोलंदाजी सुरुवात. समोर असेल रोहन. रोहन गरदडे बॅटिंग साठी आपण मैदानामध्ये पाहतोय. खोलवर टप्प्यात चेंडू होता. रोहनने मात्र फक्त चेंडूला दिशा दाखवली. एक सिंगल धाव. कुठे प्रकारची घाई मात्र आता रोहन गरदडे करताना आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण पहिल्याच ओव्हर मध्ये रोहनने चांगली बॅटिंग केली होती. पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी ओपनिंगच्या बॉलरला मात्र त्याने चिरीस आणलं आणि ते मात्र एक चांगली बॅटिंग करत 21 धाव पहिल्याच ओव्हर मध्ये बनवल्या होत्या. पाडून खेळलेला एक सुंदर फटका क्षेत्ररक्षक तिने चेंडूच्या मागे. आणि आपण पाहतो इथं सिंगल धाव. हा चेंडू ते फुल टॉस होता. सजवून दिला होता. ताटामध्ये स्वीकार केला. भिरकावून दिला. सीमारेषेच्या बाहेर षटकार. 29 या धावा आपण धावफलकावरती पाहतोय. कोणताही फलंदाज इथे बाद झाला नाही. 29 धावा. जवळपास या धावा तिकीट कन्फर्म करतायत सचिन मेंगडे 11 सगळ्याचं. फक्त तिकीट कन्फर्म आहे. अजून शिक्कामोर्तब मात्र बाकी आहे. 20 चेंडू 34 धावांची गरज. काय फटका खेळला रोहनने. क्वालिटी फटका होता. चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर टाकला गेलाय. षटकार. 19 चेंडू आणि 28 धावांची गरज. अजूनही मैदानामध्ये बराचसा सामना बाकी आहे. आणि ते अगदी पाहिलं तर निलेश जरे 11 यशवंत पाचोगे स्पोर्ट फाउंडेशन सहजासहजी सामना सोडणार नाहीत. अजून देखील ते लढण्याचा प्रयत्न करतील. शेवटच्या चेंडूपर्यंत लढणारे खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत आणि तिथे अजून देखील ती टफ फाईट पाहायलाच मिळेल. सिंगल धाव. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा. 36 रन. गोलंदाजी मार्गवर आकाश आणि आकाशला पहिल्या चेंडूवरती आकाश दाखवलं रोहनने. षटकार. पहिला चेंडू होता. जबरदस्त टोला मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला. षटकारने मात्र धावफलक पुढे सर केलं.
परत यावर चेंडू मात्र हवेत. रमेश मिरगणे सोप्पा झेल मात्र त्या टिपला फलंदाज बाद. सोळा चेंडू 21 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये येतं अभि भांगे. 16 चेंडू 21 धावांची गरज आहे. मॅच आता पाहूया रंगतदार स्थितीमध्ये. अजूनही चाणक्य गोलंदाज मैदानामध्ये आहेत. राशीद अजूनही पाहिलं तर संघामध्ये असे गोलंदाज जे मॅच फिरू शकतात. वारजेमध्ये असलेले एक चाणक्य गोलंदाज राज रणदिवे अजून देखील गोलंदाजीसाठी बाकी असतील. अतुल दादांनी मात्र कळवलं की तेच आहेत जे मॅच फिरवू शकतात, कारण वारजेचे राशीद खान म्हणून ते ओळखले जातात. मॅच अजून देखील ते रंगतदार स्थितीमध्ये आणू शकतात. इथे पाहिलं तर एक सिंगल धाव. 15 चेंडू आणि 20 धावांची गरज. शेवटचे 15 चेंडू 20 धावा. खोलवर टप्प्या चेंडू होता. इतर रन मात्र आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू परत एकदा जोरदार फटका, चौकार. मला वाटतं आता गोलंदाजी मार्कवर संघाचा हुकमाचा एकाच फक्त बोलावा लागेल, कारण अगदी पाहिलं तर 13 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि इथे जर मॅच जिंकायची असेल तर संघाच्या हुकमाच्या एकालाच गोलंदाजीला बोलावं लागेल. आणि परत एकदा हवाई हल्ला, चेंडू आउट ऑफ दी पार्क, षटकार. प्रेक्षकांमधून देखील एकाच आवाज येतोय, राज सर, राज सर. आणि पाहूया राज सर येत आहेत की अभि. राज राज रणदिवे नाहीतर अभि. हे दोन फलंदाज पाहूया कोण येत आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवर येत आहेत निलेश ढेरे, संघाचे संघ मालक. निलेश ढेरे यांच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलाय. पण अजूनही पाहिलं तर मॅच इथे मात्र बदलता येऊ शकते. टीम ओनर स्वतः मात्र सूत्र हातात घेतलेत. टीम मध्ये पाहिलं तर टीम ओनर आहे, कॅप्टन आहे आणि एक चाणक्य खेळाडू देखील आहे. म्हणजे इथे मॅच मध्ये अजूनही रंगत येऊ शकते. त्यांना मात्र क्रिकेटचं भरपूर ज्ञान. इथे मात्र हा चेंडू स्विच हिट, ओहो झेल सुटला. इथे निलेश ढेरेंची विकेट मात्र वाचली आहे. ते त्यांच्या खात्यामध्ये एक विकेट आली असती, विकेट मात्र बचावली गेली. 11 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. अजूनही मॅच संपली नाहीये. या ओव्हर मध्ये देखील सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचू शकतो. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला. 55 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. केवळ 2 धावा दूर आहे विजयापासून सचिन मिंगडे 11. फक्त 2 धावा दूर. अजूनही 10 चेंडू शिल्लक. 10 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. या मॅच मध्ये जर सचिन मिंगडे विजय झाले तर टॉप 8 मध्ये दाखल होतील. आणि त्याचबरोबर हवाई फायर, चेंडू जाईल सीमारेषे पार आणि टीम जाईल टॉप 8 मध्ये. वॉटर ट्रॉफीच्या क्वालिफायर मॅच मधून टॉप 8 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ. वॉटर ट्रॉफीचं तिकीट बॉक्स ज्यांना मिळेल ते असतील सचिन मिंगडे 11,
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा अभि भांगे मॅन ऑफ द मॅच.